सर्व शेतकरी बांधवांना नमस्कार. नमस्कार. डॉक्टर साहेब नमस्कार. नमस्कार. आज आपण संक गावामध्ये जे पेशाने जरी डॉक्टर असले तरी शेतीमध्ये सुद्धा डॉक्टर सारखे काम करत असणारे आपले राजगोंडा पाटील साहेब त्यांच्या शेतावरती आज हा मक्याचा प्लॉट पाहणी करण्यासाठी आपण या ठिकाणी आलो होतो. तर त्यांना विचारूया की बाबा हा मका कोणता लावला आणि कशा प्रकारे त्यांनी व्यवस्थापन केले. डॉक्टर साहेब नमस्ते. नमस्ते. हा तुम्ही वाण कोणता निवडला होता? हा हायटेक कंपनीचा 5101 सोना हा वाण निवडला होता. बरं, हा वाण निवडत असताना तुम्ही सुरुवातीला मॅनेजमेंट कशा प्रकारे केलं, म्हणजे लागणनंतर काय ठेवलं होतं? लागल्यानंतर साधारणतः मला सांगण्यात आलं की 2x9 आणि मॅक्झिमम मी 2x9 ठेवण्याचा प्रयत्न केलाय. काही ठिकाणी 1 फुटाला सुद्धा पडलेलं आहे बियाणं, काही ठिकाणी थोडस 1 इंच इकडे तिकडे झालेलं आहे. सर्वसाधारणतः 90% ते 2x9 न झालेलं आहे. म्हणजे तुम्ही अतिशय सुंदर प्रकारे असा प्लॉट आणलाय आणि आज तुम्ही पाठीमागं बघितल्यानंतर हा हायटेक कंपनीचा 5101 हा जो प्लॉट आहे तो अतिशय सुंदर आलेला आहे. आणि त्याच्यामध्ये फवारणी घेत असताना सुद्धा यांना लक्षात आलं की ज्यावेळेस अदर कंपनीची मका करत असताना जो त्याच्यामध्ये लष्करी अळीचा जो प्रादुर्भाव आहे तो कमी आहे, त्यासाठी त्यांनी विचारले की तुम्ही फवारणी किती घेतल्या? मी आता पण फवारणी 2 घेतल्यात. 2 घेतल्यात आणि परवा एक जिमची एक म्हणजे असे एकूण 3 फवारण्या आणि लष्करीसाठी 2 घेतले. अशा प्रकारे सुद्धा हा त्यांनी 2 फवारण्यामध्ये हा अतिशय सुंदर सुरेख प्लॉट आलेला आहे. आता हा प्लॉट आहे कणस टाकायच्या स्टेज मध्ये, म्हणजे किळ्या टाकत आहे. आता हे कणसाकडे बघितल्यानंतर डॉक्टर साहेब तुम्हाला काय वाटतंय? मी समाधानी आहे. काही ठिकाणी 2 कणस, काही ठिकाणी 3 यायला लागलेत. पण एकदम कणसामध्ये तेज आहे. मक्याची पानं सुद्धा रुंद आहेत, लांबडी आहेत आणि एकदम म्हणजे हिरवीगार आहेत पानं. सर्व शेतकरी बांधवांना अशी विनंती करण्यात येत आहे की हा डॉक्टर साहेबांनी जो 1 एकरचा जो हा मका प्लॉट केलाय तो एकरी 40 क्विंटल प्लस उत्पादन घेण्याच्या उद्दिष्टाने हा त्याने हायटेक कंपनीचा 5101 सोना हा वाण निवडला आहे. सर्व शेतकरी बांधवांना विनंती करण्यात येत आहे की तुमच्या शेतामध्ये ज्यावेळेस तुम्ही हायटेक कंपनीची मका लावत असताना हा हायटेक कंपनीचा 5101 सोना जो वाण आहे तो तुम्हाला त्याच्यामध्ये चारा दिसणार आहे, मुरघास आहे, परत तुम्हाला त्याच्यामध्ये प्लस पॉईंट मध्ये तुम्हाला उत्पन्न सुद्धा याच्यामध्ये चांगलं भेटणार आहे. ज्यावेळेस यांचं उत्पन्न होईल त्यावेळेस आपण डॉक्टर साहेबांना नक्की भेटूया आणि त्यांना उत्पन्न किती आले याची सुद्धा आपण चर्चा घेऊया. आणि सर्व शेतकरी बांधवांना विनंती करण्यासाठी डॉक्टर साहेब आपण शेतकरी बांधवांना काय प्रतिक्रिया द्याल शेवटची? तर ह्या पद्धतीने जर तुम्ही हायटेक कंपनीचं वाण निवडून आणि त्यांनी सांगतात त्या पद्धतीने जर अंमलबजावणी केल्या तर निश्चितच आपल्याला उत्पादन, अपेक्षित उत्पादन मी म्हणतो 60 क्विंटल का पडू नये या दृष्टीने माझा प्रयत्न आहे. तुम्ही 40 सांगितलं आपलं, परंतु मी 60 स्वप्न ठेवलेलं आहे. आणि तुम्ही सांगितलं अंमलबजावणी जर केल्या, SOP केल्या तर निश्चित होतील. आम्हाला पाणी फाउंडेशन सुद्धा मदत झाली. आणि मी विशेष सांगतोय की दशपर्णी आरोग्य सुद्धा मी 2 फवारण्या केल्या. त्यात एक प्रॉब्लेमची केली आणि शेवटी झिंकची फवारणी तुम्ही बोलला परवा, झिंकची फवारणी केली. विऱ्याचा डोस 2 वेळा दिलेला आहे आणि 10 किलो झिंक सुद्धा घालून दिलेला आहे. शेणखत तुम्ही सांगितलं पण मला शेणखत घालता आलं नाही. ते घातलं असतं अजून 60 प्लस का 70 पर्यंत मी गेलेलो असतो, पण ते घालता आलं नाही शेणखत. तर ह्या पद्धतीनं सर्व शेतकऱ्यांनी सुद्धा हा वाण निवडावा. कारण वैरण चारा सुद्धा चांगला आहे, लष्कर कमी बळी पडलेला आहे आणि उत्पादन सुद्धा आतापर्यंत मी समाधानी आहे. येथून बघूया राहिलेलं आता या 15 दिवसात मला कळेल. चालेल. सर्व शेतकरी बांधवांना हीच विनंती करण्यात आहे, तुम्ही हा हायटेक कंपनीचा 5101 प्लॉट लावा आणि तुमच्या शेतामध्ये अशा प्रकारे भरघोस उत्पन्न घेण्याचा नक्की प्रयत्न करा. आणि डॉक्टर साहेबांनी इच्छा जी व्यक्त केली त्यांना 60 क्विंटल पर्यंत जाण्याचा आहे. भविष्य काळामध्ये नक्की डॉक्टर साहेब 60 क्विंटल पर्यंत जातील एवढीच अपेक्षा करूया. थांबतो. सर्व शेतकरी बांधवांना धन्यवाद. बघा इकडे जवळजवळ 8 फूट पर्यंत मका गेलेला. 8 फूट हे बघा माझ्या आता या उंचीपर्यंत दाखवा. बंद करा. ओके.